नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपली भाषा जिवंत ठेवण्यासाठी आपण भाषेवर प्रेम केले पाहिजे। मातृभाषेची बांधिलकी जोपासली पाहिजे। आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असे भावपूर्ण उद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ कवयित्री ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील यांनी काढले। येथील कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखा व केगो लिमये सार्वजनिक वाचनालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 27 रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या कवी संमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या। त्यापुढे म्हणाल्या की ब्रिटिशांच्या प्रभावामुळे आपली मानसिक गुलामगिरी वाढली, परिणामी पाश्चात्यांचे अनुकरण वाढले। कधीकधी याचा स्वतःलाच राग येतो। तसेच भाषा व संस्कृती एकमेकांचा हात धरूनच चालत असतात, त्यामुळे साहित्यिकांवर भाषा संवर्धनाची मोठी जबाबदारी पडते। प्रमुख पाहुणे ज्येष्ठ गझलकार A.K. शेख म्हणाले, आपण मराठी माणसे एकमेकांशी बऱ्याच वेळा हिंदीतून बोलतो, हे चुकीचे आहे। आपण मराठीतूनच संवाद साधला पाहिजे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुनीता जोशी यांनी केले। पाहुण्यांचा परिचय कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी करून दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट माधुरी थळकर यांनी केले, तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य विशाल पवार यांनी केले। 3 तास चाललेल्या या कवी संमेलनात सुमारे 40 कवींनी भाग घेतला। वेगवेगळ्या विषयांवरील अनेक रचना प्रकारांच्या स्वरचित कविता विविध वयोगटातील कवींनी सादर केल्या। ॲडव्होकेट सुनीता जोशी यांनी लाडिकपणे लावणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य काशीनाथ जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने या सुरेल कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल संपदा जोशी, लिपिक हर्षिता तुरकर, सेवक संजय दिवटे यांनी विशेष परिश्रम घेतले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।